जयपूरमधील रामपुरात सीजेपीच्या कार्यकर्त्यांना हकललं। शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेले कार्यकर्ते सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना हकललं। दगडफेक केल्याची ही माहिती। लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। पुणे शहरात छात्रों की गुंज कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमासाठी तब्बल 30 अटी। संध्याकाळी 4:30 ते रात्री 9:30 या वेळेमध्ये कार्यक्रमाला परवानगी। महापौरांच्या पीआर प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये ब्रेक। पीआरसाठी केल्या जाणाऱ्या खर्चावर विरोधकांसह मित्रपक्षांनीही घेतला होता आक्षेप। प्रस्ताव चर्चेलाच न घेता ब्रेक। ओबीसीचं आरक्षण संपण्याच्या मार्गावर। 1 सप्टेंबरच्या आंदोलनासाठी सगळ्यांनी एकत्र या। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आवाहन। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देणाऱ्यांना राजकीय परिणाम भोगावे लागतील, हाकेंचा इशारा। व्यावहारिक मराठी येत नसलेल्या 1268 चालकांना नोटीस। 1 महिन्यात मराठी शिकण्याची संधी, अन्यथा बॅच 3 महिन्यांसाठी निलंबित। 30 सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम। मुंबईत मराठी पाट्यांवरून महापालिकेचा बडगा। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार। दुसऱ्या टप्प्यात व्यापारी प्रतिष्ठानं, नामांकित मॉल्स निशाण्यावर। सट्टेबाजांच्या सक्रियतेमुळे साखरेच्या दरामध्ये तेजीचा भूकंप। प्रति क्विंटलचे दर पोहोचले 7,000 रुपयांच्या विक्रमी पातळीवर। किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रति किलो 72 ते 73 रुपयांवर पोहोचला। कुर्ला ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना। उमरवाडीमध्ये एमएमआरडीएची क्रेन कोसळली। झोपडपट्टीवर क्रेन कोसळल्यानं 10 जण जखमी। क्रेन हटवण्याचं काम सुरू। लिव्ह इन रिलेशनशिप हे विवाह समान, त्यामध्ये हस्तक्षेपाचा अधिकार अगदी आई वडिलांनाही नाही। दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल। मुलीच्या कुटुंबियांकडून धमक्या मिळत असल्यानं जोडपाला पोलीस संरक्षण दिलं जाणार, न्यायालयाचे आदेश।